हनुमान सहकारी दूध संस्थेनं 50 वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती केल्यानंच दूध उत्पादक सक्षम झालेत. हाच आदर्श घेऊन युवकांनी व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळावा असं आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं आयोजित केलेल्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं हनुमान सहकारी दूध संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी हनुमान सहकारी दूध संस्थेनं 50 वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती केल्यानंच दूध उत्पादक सक्षम झाले असल्याचंही सांगितलं. हा आदर्श घेऊनच युवकांनी एक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळावं असं आवाहन कोरे यांनी केलं. संस्था अध्यक्ष आणि वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या 50 वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. आमदार सत्यजित देशमुख, आमदार अशोकराव माने यांनी हनुमान दूध संस्थेनं 600 दूध उत्पादकांच्या जीवनात केलेलं आर्थिक परिवर्तन कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला. या सोहळ्यात जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा सन्मान करत भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. सलग 50 वर्ष अध्यक्ष असलेले शहाजी पाटील, सचिव कुंडलिक पिंपळकर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वडगाव बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, पोलीस पाटील इंद्रजित पाटील, उपाध्यक्ष धनाजी पाटील, सर्व संचालक यांच्यासह वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.